नमस्कार, मी ओमकार धुवम. पाहत आहात धगधगती मुंबई, अर्थात जनतेच्या नाकासाठी लढणारं वृत्तपत्र व वृत्तवाहिनी. आणि हीच धगधगती मुंबई खास नवरात्री विशेष म्हणजेच आपण एक सुंदर असा कार्यक्रम घेऊन आलेलो आहोत आपल्या प्रेक्षकांसाठी. आणि ज्या कार्यक्रमाचं नाव आहे नवरात्री प्रेरणा. अर्थात 9 दिवस व यशोगाथा या स्त्री, यशस्वी स्त्री त्यांची जी गाथा आहे ती आपल्या माध्यमातून आपण तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. अशी एक स्त्री आपल्यासोबत सध्या आहे, ज्या स्त्रीने, तिचा उल्लेख नावाचा मी थोड्या नंतर करेलच, पण तिच्याबद्दल सांगायचं झालं तर ती एक अशी स्त्री आहे ज्या स्त्रीने तिच्या कमी वयात ती एक उत्तम आत्ताच्या घडीला एक उद्योजक आहे. तिच्या अंडर जवळजवळ एक 50 लोक काम करतात. आणि तिचा जो आत्ताच्या या आपल्या नवीन कल्चरमध्ये, ज्या कल्चरमध्ये किंवा ज्या नवीन पिढीमध्ये जे काही कॉम्पिटिशन लागलेलं आहे एकमेकांसोबत, त्या अशा काळात काहीतरी सगळ्यांसाठी नवीन युनिक घेऊन येणं हे चॅलेंजिंग असतं. आणि तिने ते करून दाखवलेलं आहे. आणि तिचं भरपूर कौतुकी होत आहे. आपल्यासोबत आता सध्या आहे मानसी पोळ. नमस्कार. नमस्कार. तू एक उत्तम उद्योजक आहेस, कारण तू जवळजवळ तुझा जो काही कन्सेप्ट आहे, जो काही तू हा एस नॅपकिन बुके जो काही आपल्या महाराष्ट्रभरात सध्या गाजतोय, हा विषय चर्चेत आहे. तर ही चर्चा आणि हा कॉन्सेप्ट तुला कधी सुचला, तर काय सांगशील या बाबतीत? सगळ्यात अगोदर मी स्वतःच एक बोलतात इंट्रोडक्शन देते की माझं नाव मानसी गोरखनाथ पोळ आणि बॅचलर्स ऑफ मल्टीमीडिया मध्ये म्हणजेच BMM मध्ये डिग्री केलेली आहे. आणि सध्या मी त्याच्यामध्येच मास्टर्स करते कम्युनिकेशन अँड जर्नलिझम मध्ये. आणि जर बघता गेलं तर हे जे क्षेत्र आहे जर्नलिझम असो किंवा हे जे तुम्ही आज प्लॅटफॉर्मवर, ज्या प्लॅटफॉर्मवर मला बोलवलेलं आहे ते माझ्यासाठी खूप फ्रेंडली आहे. तर त्याचा एक मला खूप वेगळा आनंद आहे. आणि जर आता बोलणं गेलं असेल की माझं बुके किंवा नॅपकिन किंवा माझं जे बिझनेस आहे त्याबद्दल, तर माझा बिझनेस सुरू झाला होता 2021 मध्ये, नवरात्रीच्याच पहिल्या दिवशी. मला त्याचा खूप जास्त आनंद आहे की ह्या नवरात्रीला माझ्या एस नॅपकिन बुकेला 3 वर्ष होत आहेत. तर मी माझी जर्नी सांगेल की कसं ते घडलं, कसं त्या गोष्टी आपल्या डोक्यात आल्या. तर 2020 मध्ये जेव्हा कोविड आल्यानंतर सगळी जी आर्थिक परिस्थिती होती, भले ती आपली स्वतःच्या फॅमिलीची असो किंवा आपल्या पूर्ण देशाची असो, ती पूर्णपणे बिघडलेली होती. त्याच्यानंतर सगळं काही वी कॅन से की रिस्पॉन्सिबिलिटी ती सगळी आपल्या यंग जनरेशनवर आलेली की ह्यांचं पुढे काय होणार, कसं होणार, काय होणार. त्यामध्ये कुठे ना कुठेतरी माझ्या आई वडिलांनी किंवा माझ्या पूर्ण फॅमिलीने मला सपोर्ट केला बिझनेस करण्यासाठी. कारण की ऍट दी एंड मी जे क्षेत्र निवडलेलं ते कुठे ना कुठेतरी पब्लिकली जास्त अवेअर होतं. त्यासाठी मी ते क्षेत्र निवडलंच होतं, पण त्याचा कुठे ना कुठेतरी चांगला उपयोग व्हावा हे माझ्या आई वडिलांची इच्छा होती. म्हणून मी बिझनेससाठी एक बोलतात ना पाऊल पुढे केलं. पण त्याच्यात करायचं काय, तर त्या काळामध्ये रील्स, टिकटॉक ह्या सगळ्या गोष्टी होत्याच. पण त्या काळामध्ये जे कलाकृती आहे, जी टॅलेंट आहे, ती लोक फक्त दाखवत होती. त्याला काही कोण वाव भले देत असेल तरी कमेंट्स, लाईक्स ह्या थ्रूच भेटत होतं. पण त्या थ्रू मला कळालं की आपण ही काहीतरी अशी गोष्ट करू शकतो का जेणेकरून आपल्याला तो एक चांगला बिझनेसही भेटेल आणि लोकांना ती आवडेलही. आणि मला त्या कन्सेप्ट थ्रू मी आणलाच आहे की हा एस नॅपकिन बुके जो आपण रुमालापासून बनवतो. कारण की ऍट दी एंड ह्या पुढची जनरेशन हीच विचार करते की जर मी एखाद्या गोष्टीमध्ये इन्व्हेस्ट करतोय या करतीये तर त्याचा उपयोग झाला पाहिजे, रिसायकल, सस्टेनेबल झाला पाहिजे. किंवा लोक अशी झालेत की आज आपण आहोत, उद्या नाही आहोत, तर त्याची एक आठवण म्हणून कायम सोबत राहावी, असा एक छोटासा कन्सेप्ट माझ्या डोक्यात होता. मग तेव्हा गोष्टी सगळ्या समजल्या आणि बोलतात खूप मी रिसर्च केलं, स्टडी केलं की कसं काय करू शकतो. तर मी तेच सांगते की हा माझा पहिला बुके होता जो मी फक्त एका रुमालापासून बनवला होता. आणि स्टार्टिंग तीच होती. मग हळूहळू सगळं घरातून सुरू केलं आणि मग त्याच्यानंतर स्वतःचं एक शॉप थाटलं ज्याच्यामध्ये गोष्टी आल्याच की कसं करायचं, काय करायचं. आणि मला हेही सांगायला आवडेल की माझी जी पहिली ऑर्डर होती ती पारिजात पतसंस्थाची होती, 2000 बुके. तो एक माझ्यासाठी बोलतात एक शाबासकीचं थाप होती की त्यांनी मला एक चांगली आशा दिली, दिलाशा दिली की तू काहीतरी युनिक केलेस या करतेस तर ह्याचा तुला सगळ्या बोलतात ना सगळ्या जणांकडून वाव भेटेल. आणि तो मला भेटतही आहे.
माझं वय होतं 18 पूर्ण कम्प्लीट झालेलं होतं, आणि ज्यांना ज्यांना माझा बुके समजत होता किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचत होता त्यांना सगळ्यांना कौतुक हे होतं की मी लहान वयामध्ये इतका कॉन्सेप्ट आणलायस. माझा दुसरा प्रश्न असा आहे की हा बुके तू आता बोललीस की याचा जन्म हा कोविड काळात झाला, पण नवरात्री रिलेटेड तू मगाशी एक लाईन वापरलीस, तर त्या बाबतीत आम्हाला काय सांगशील? आय कॅन से की आफ्टर कोविड मला वाटतं पहिला सण तो नवरात्रीचाच होता. तर मग काहीतरी शुभ काम आपलं घटस्थापनेला केलं, सुरुवात झाली त्याची, आणि तो एकमेव असा दिवस आहे ज्या दिवशी बोलतात ना की देवही बांधले गेले होते, तसे मी त्या गोष्टींमध्ये बांधली गेली, गुंतून गेली की कसं होणार, काय होणार, काय काय गोष्टी लागतील. सगळं बजेटमध्ये नव्हतं. सगळं काही जे आहे तेही मी उल्लेख करेल की माझी हे जे स्टार्ट आहे बिझनेसचं ते LIC मधूनच्या माझ्या सगळ्या इन्शुरन्स जे होते ते क्लेम झालेले 18 वर्षाचे, तर त्याच्यातून ही एक सुरुवात झालेली आहे. म्हणजे ते बोलतात ना, देवानी पण मला कनेक्ट केलंय की तू कर, मला चांगला एक पुश भेटलेला आहे. आणि त्याची सुरुवात नवरात्रीतच का, कारण की शेवटी नारी आहे ना, मग नारीने कुठून ना सुरुवात म्हणून नवरात्री. ओके, तू नारीचा उल्लेख केलास, म्हणजे आमचाही कॉन्सेप्ट तोच आहे की धगधगती मुंबई एक नवरात्री प्रेरणा या नावाचा एक थीम घेऊन आलेली आहे प्रेक्षकांसाठी, तुम्हा सगळ्यासाठी. आणि याच लोकांसाठी कॉन्सेप्ट हा आपण घेऊन आलोय की 9 दिवस नवरात्रीचे, आणि स्त्रियांचा जो काही संघर्ष असतो किंवा त्यांची जी गाथा आहे ती यशोगाथा आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून. तर तुला या कॉन्सेप्ट बद्दल, आणि तू निवडली आहेस या कॉन्सेप्ट मध्ये, आणि तुझा इंटरव्ह्यू आता होतोय सध्या, तर तुला काय वाटतंय, तू काय सांगशील या बाबतीत? सगळ्यात अगोदर तर धगधगती न्यूजचं मी मनापासून आभार मानेन की मला ह्या सिलेक्ट केलेला आहे. एक मला बोलतात ना, चांगल्या स्टेजवर या प्लॅटफॉर्मवर मला निवडून तुम्ही जी वाव देता त्याबद्दल खरंच खूप मनापासून आभार आहे. आणि जसं तुम्ही म्हणताय की खूप जणींना निवडलं आहे, 9 जणींना, त्यातली एक मी आहे, तर माझंही एक वेगळं बोलतात ना प्लॅटफॉर्म आहे. बाकीच्यांचेही असतील, त्यांचंही कौतुक वेगळं असेल आणि माझंही वेगळं असेल, कारण की लहान वयामध्ये मी जे पदार्पण केलं आहे बिझनेसमध्ये ते एक वेगळ्या प्लॅटफॉर्मला शोकेस करतं. आजकालची जी पिढी आहे त्यांना कुठे ना कुठे तरी एक प्रेरणादायक बोलतात ना एक क्षण देतं की जर ती करू शकते तर आम्ही का नाही. तर तो एक मुद्दा आहेच. तर मला तो एक मुद्दा घेऊन मला एक जोडायचा आहे की भले मी 18 वर्षाची किंवा आता 20 वर्षाची असली तरी माझ्या मागे जे खंबीर उभ्या आहेत त्या सगळ्या महिलाच आहेत. कारण की जे आपलं बुके, नॅपकिन बुके बनवतात, माझ्याकडे आता अंडर नाही बोलणार पण माझ्या ज्या सोबती आहेत त्या टोटली 30 आहेत. तर कुठे ना कुठेतरी ज्या घरी बसून कामं करतात किंवा जे घरगुती बायका आहेत ज्यांच्या हातामध्ये कला आहे त्यांना ही एक वाव भेटत आहे. तर हे जे आहे सक्सेस माझं नाहीये, तर त्या 30 जणींचं पण आहे आणि माझ्या असणाऱ्या सगळ्या साथीदारांचं पण आहे. तर असं नाहीये की बिझनेस फक्त मी एकटी चालवते ऍज अ नारी, पण जर माझा पुरस्कार होता येतात तर कुठे ना कुठेतरी त्यांचाही होत आहे. तर मला फक्त आजकालच्या पिढीला किंवा ज्या घरी बसणाऱ्या महिलांना हेही सांगेल की आजकालची पिढी तुम्हालाही घेऊन सोबत पुढे चालू शकते, फक्त तुम्ही पण एक पाऊल उचला. येस. माझा नंतरचा प्रश्न असाल की तू आता एजचा उल्लेख केलाच, तर तुझं जे एज आहे ते कमी आहे, परंतु तू त्या कमी वयात इतका जो काही मोठा झेप घेतलेली आहेस, आणि हे करत असताना तुझ्यासाठी बऱ्याच गोष्टी चॅलेंजिंग होतात, आणि या चॅलेंजिंग गोष्टी असताना तुला कुठेतरी म्हणजे बोलतो ना आपण एक तू स्त्री म्हणून वावरतीयस या सगळ्या गोष्टींमध्ये, आणि एक उद्योजक म्हणून या क्षेत्रात येणं, तर एक स्त्री म्हणून कुठे काही अवघडलं तर कधीच नाही मुळात. कारण की मी जी फील्ड निवडलेली ती मला सांगत होती जर तू बोलशील तरच तू पुढे जाशील. तर कुठे ना कुठे तरी ते एक बेस माझा चांगला होता. मी मास मीडिया करत होती, तर जे मी तिकडे शिकत होती ते मी इथे इम्प्लिमेंट करत होते. प्रॅक्टिकली मला इम्प्लिमेंट करता येत होतं. तर मी नक्कीच माझ्या कॉलेजचं धन्यवाद करेलच की त्यांनी कुठे ना कुठेतरी मला प्रोत्साहन दिलं. त्यांच्या शिकवणीमध्ये मला शिकवलं की तुला जगामध्ये जर राहायचं असेल किंवा तुला तुझा बिझनेस पुढे करायचा असेल तर तुला कम्युनिकेशन ही स्किल इम्पॉर्टंट आहे. तर तो एक पहिला मुद्दाच येतो. दुसरा मुद्दा जर मी काही फेस केला असेल तर ते आहे कमी वयामध्ये मला बोलतात ना गुड फॅक्टर पण आहे आणि बॅड पण आहे. माझ्या समोर असणारी लोक जी आहेत, जी माझ्यापेक्षाही वयाने मोठे आहेत, तर त्यांच्यासोबत राहताना मला कुठे ना कुठेतरी ते
वाटतं, पण त्यांच्याकडून हे शिकणं आणि समजणं हे मी एक कला तेव्हाही जपलेली आणि आजही जपते. आणि जर तुम्ही बोलतात ना अडचणी आल्या, तर हो नक्की आल्या, कारण की त्या वयामध्ये माझ्या वयाच्या मुली काहीतरी वेगळ्या करत होत्या, तर ते कुठे ना कुठेतरी मी थोडं मिस केलेलं आहे, नक्कीच मिस केलेलं आहे. पण मला ते एक अजून एक कौतुक होतं की त्या माझ्या कौतुक करायचे की आम्ही काय करतोय, तू काय केलंयस, तर फॉर शुअर ते. आणि त्यासोबत जर अडचणी असं नाही बोलू शकत, पण बॅलन्स करणं इम्पॉर्टंट होतं, कारण की माझं रुटीन खूप बदललेलं. कॉलेज करून जॉब नाही म्हणता येणार, पण ऍज अ ड्युटी होती. हे सगळं जे उभं केलं त्याला सामोरे जाणं, आणि थोडं त्याहून जास्त इम्पॉर्टंट म्हणजे घरच्यांना वेळ देणं. तर हे तिन्ही बॅलन्स चालू होता. आणि नक्कीच मी ह्या 3 वर्षामध्ये खूप काही गोष्टी शिकलेली आहे. जर हे करू शकते तर अजून खूप काही गोष्टी करू शकते, ह्याचा मला एक कॉन्फिडन्स वेगळ्या लेवलला आला. तू बॅलन्सिंगचा प्रश्न किंवा बॅलन्सिंग तुझ्या उत्तरातून तू वापरल्यास, मी त्याच्यात प्रश्न असा विचारेल की कसं बॅलन्स करतेस, कारण एक तू शिकती पण आहे स्वतः आणि ग्रॅज्युएशन कम्प्लीट केल्यास, अजून पुढे शिकतेस, मास्टर्स करतेस आय थिंक. सो ते करत असताना इथे वेळ द्यायचा आहे, तिथे वेळ द्यायचा आहे, आपल्या फॅमिलीला पण वेळ द्यायचा आहे, किंवा फ्रेंड सर्कल हा सगळ्यांचाच असतो. तर सगळ्या गोष्टी अशा हँडल कशा, म्हणजे काय सांगशील त्याच्या मागचं? जर मी डिवाइड केलं तर, जर मी कॉलेजला जात असेल तर मला तिथे माझे सखा ते मला सपोर्ट करत होते. इफ मी इथे आली तर माझ्या मागे जे काम करणारे, जे माझे एम्प्लॉई नाही पण तेच साथीदार आहेत, त्यांनी सोबती मला खूप चांगली साथ दिली, की भले मी एखाद दिवस नाही आली तरी त्यांचा रिपोर्ट माझ्यापर्यंत कायम पोहोचायचा. राहिले घरचे तर ऑब्व्हियसली ते मला जास्त सपोर्ट करत होते, म्हणून मला कुठे ना कुठेतरी बाहेर पडून एक वेगळं जग बघायलाही भेटायचं. आणि त्यासोबत वयाच्या 20व्या वर्षी मला हे गोष्टी सगळ्या करता येत होत्या, त्यामुळेही मी वेगळ्या वेगळ्या प्लॅटफॉर्म्सलाही माझं स्वतःचं प्रोडक्ट मी शोकेस केलं. आता परवाचीच वार्ता मी सांगेल की मी स्वतः स्टीलेक्स जी गव्हर्नमेंट आहे, गव्हर्नमेंट थ्रू असणारी जी कंपनीज असतात त्याच्या अंडर काम करतात, तिथेही आपला बुके गेले आहे. म्हणजे मला आनंद हे सांगण्यात होतं की आपला एक छोटासा लहान बुके आपला सीएम देवेंद्र फडणवीसलाही पोचला आहे. तर तो एक मला बोलतात ना की मला एक गॉड गिफ्ट भेटलाय 3rd इयर कम्प्लीट झाल्यामुळे, की तू कुठे ना कुठेतरी तुझा जो लहान बिझनेस होता तो प्रॉपर नाही बोलू शकत पण स्टेजला आहे. नक्कीच तू डेफिनेटली तुझी जी उंची आहे ती भरारी तू घेशीलच. मला उल्लेख करायचा OMG जो काही तुला अवॉर्ड मिळालेला, त्या अवॉर्ड बद्दल, आणि ती तुझ्यासाठी एक टर्निंग पॉइंट पण ठरला असेल किंवा एक स्पेशल मुवमेंट, अविस्मरणीय दिवस, तर त्याबद्दल काय सांगशील? जर OMGचा उल्लेख करत असेल तर मी नक्की हेच सांगेल की तो माझा पहिला स्टेज होता जिथे मला माझ्या बुकेला वाव भेटला. कारण की OMG हे असतं की तू काहीतरी वेगळं करते, पण त्या वेगळ्यामध्ये पण मी हे केलेलं की मी 5.4 फीटचा एक नॅपकिन बुके बनवलेला, त्याच्यासाठी मला रेकॉर्ड भेटलेला. तर ती माझी पहिली सुरुवात होती, किंवा ती माझ्यासाठी जी ट्रॉफी होती ती माझी पहिली शाबासकी होती की तू जर करतेस तर अजून खूप काही गोष्टी करशील आणि ते जग तुला वाव देईल. बरोबर. आता तू एक स्त्री तर आहेस, आणि बऱ्याच स्त्रियांना, खरं तर हा पॉडकास्ट बरेच लोक बघणार आहेत, पण जास्तीत जास्त मला वाटतं व्ह्यूअर्स हे स्त्रिया असतील, कारण आपला कॉन्सेप्टच तो आहे. तर त्या स्त्रियांना, म्हणजे लग्नानंतरच्याही आणि आधीच्याही, आणि तुझ्यासारख्या तरुण मुलीही, त्या स्त्रियांना तू काय सांगशील? कारण तू एक उद्योजक म्हणून यशस्वी उद्योजकीय आहेस तू, आणि तुझा जो काही आता तू महाराष्ट्रभर नाही म्हणजे बाहेरही तुझी चर्चा आहे, जर्मनी पर्यंत आपला बुके गेलेला आहे. तर मग तो काही जो तू पल्ला गाठलेला आहेस, आणि तू त्या या यंग जनरेशनला किंवा नंतरच्या पिढीला, तुला आता मी उल्लेख केला, त्या स्त्रियांना काय सांगशील? बघा, मी जास्त काही खोल ह्याबद्दल बोलणार नाही, पण आमच्या जी अगोदरची पिढी होती, जे आपले आई वडील आहेत, त्यांना अपॉर्च्युनिटीज भेटले नाहीत, किंवा कला असूनही सुद्धा त्यांना त्या गोष्टीमध्ये येता आलं नाही, ह्याचे त्यांना खंत असेल, तर कुठे ना कुठेतरी जर नवीन पिढी तुम्हाला साथ देत असेल तर नक्कीच तुम्ही पदार्पण करा. तुमच्या हातातली कला असेल तर ती तुम्ही जपा. आणि राहिली गोष्ट पुढच्या पिढीची, तर हो, जसे जसे दिवस बदलत आहे, महागाई वाढत आहे, या गोष्टी ज्या ग्लोबली चालत आहेत, त्यामुळे कुठे ना कुठेतरी तुम्हाला स्वतःची युनिकनेस ही मेंटेन करावी लागेल. ऑब्व्हियसली तुम्ही 9 to 5 जॉब सक्सेस असेल हे माहिती नाहीये तुम्हाला, तर आय विल से
की जर तुमच्याकडे प्लॅन ए आहे तर प्लीज प्लॅन बी साठीही विचार करून ठेवा. येस येस. तू तरुण मुलींना काय सांगेल, कारण तू तर तरुण आहेस आणि तू जो बिझनेस स्टार्ट केलाय त्या बिझनेस रिलेटेड किंवा बिझनेस मध्ये येण्यासाठी, कारण फार स्त्रिया या क्षेत्रात येत नाहीत, तर त्या स्त्रियांना काय सांगशील तू? त्या स्त्रियांना मी एवढंच सांगेल की जर स्वतःची काही कला आहे तर ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल ह्याचं माध्यम तुम्हाला खूप सुंदर प्रकारे भेटलं आहे, जे आहे सोशल मीडिया. तुम्ही फक्त सुरुवात करा, दाखवा की ही कला आहे, आणि त्याला वाव नाही भेटला तर ती वेगळी गोष्ट आहे, पण केलं ह्याचा समाधान तुम्हाला नक्कीच भेटेल. त्यामध्ये स्त्री शक्तीची व्याख्या काय आहे? स्त्री शक्तीची व्याख्या मी अशी डिफाईन नाही करू शकत, पण त्यातल्या त्यात एवढंच सांगेल की कुठलीही स्त्री जर स्वतःला कमी समजत असेल ना तरच ती कमी आहे, नाहीतर ती कमीच नाही. बरोबर आहे. ती मल्टी टॅलेंटेड आहे, कारण की ती आई आहे, मुलगी आहे, कोणाची तरी होणारी सून, बायको आणि सगळ्या गोष्टी आहेत. जर ती स्वतः खचत असेल तरच ती बोलतात ना नाजूक आहे, नाहीतर ती एक वेगळ्या रूपाची कलाकृतीच आहे. मला तुला असा एक प्रश्न विचारायला आवडेल की अनेक कलाकारांना तू भेटतेस आणि कलाकारांशी बोलतेस आणि अनेक कलाकार तुझं कौतुक करतात, कारण इतकं सुंदर कॉन्सेप्ट तुझं काही महाराष्ट्रात आणलेलं आहेस आणि त्याचं खरंच फारसं कौतुक करण्याजोगंच आहे. तर कलाकारांच्या म्हणजे ज्या कलाकारांना आपण बघतो ऍज अ लहानपणापासून की हा यार एक फेवरेट ऍक्टर असेल किंवा अनेक जुने ज्येष्ठ कलाकार असतील, त्यांच्याकडूनही तुझं कौतुक झालेलं आहे, तर तू त्यांच्याबद्दल आणि तुझ्या कौतुकास्पद त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल काय सांगशील? सगळ्यात अगोदर तर एक बोलतात ना एक सुंदरचा क्षण मला तो तिथे अनुभवता येतो, जेव्हा मी स्वतःची काही गोष्ट त्यांच्याकडे घेऊन जाते आणि मी सांगू शकते की जी मी गोष्ट दिली आहे त्यांना किंवा मी ज्या उत्साहाने त्यांना देते ते कदाचित त्यांच्यासाठीही आठवण बनून राहत असेल, कारण की ऑब्व्हियसली आपला प्रोडक्ट कोणी फेकेल हे तर अशक्यच आहे. तर मग त्याच्यातलं एक गमतीचं जर मी क्षण सांगेल तर मी शांतनू दादाबद्दल सांगेल. एक सुंदरचा एक छोटासा प्रसंग म्हणजे मी नाटकाला गेलेली फ्लोकला आणि सडनली तो फक्त दिसला आणि माझं एवढी उत्सुकता वाढली की मी त्याला जाऊन भेटली, त्याला मी तो रोज स्टिक जो माझा आहे तो मी तो दिला आणि तो स्वतःहून मला बोलला की कौतुक आहे आणि त्याने मला तो एक छोटीशी जी बाईट दिली ते एक माझ्यासाठी खूप एक वेगळा टर्निंग पॉइंट होऊ शकतो, कारण की शांतनू दादा म्हणा किंवा जी आताची जी पिढी आहे जी आता सोशल मीडियाला जास्त ऍक्टिव्ह आहे ते कुठे ना कुठेतरी आपल्या पिढीला प्रेझेंट करतात. त्यांच्याकडून जी वाव भेटली आहे त्याच्याने एक चांगला कॉन्फिडन्स भेटतो की हो आपली पिढी त्यांच्यासोबत वाईब करून खूप काही गोष्टी करू शकते. नक्कीच नक्कीच. तर तो एक माझ्यासाठी सोशल मीडियासाठी टर्निंग पॉइंट होता, माझं प्रोडक्ट जास्त रेंज मध्ये गेल्यापर्यंत. नक्कीच आपण पाहिलं की एक तरुण मुलगी, ज्या मुलीने अगदी कमी वयात इतका सुंदर असा तिचा उद्योग जो आहे तो महाराष्ट्रात हा खरं तर युनिक आहे, खूप युनिक आहे. आणि तूच तुझ्याकडून हे रोज तर तुम्ही आता बघितलंच असेल, हे नॅपकिन थ्रू बनवलेलं आहे. तू काही बुकेस दाखवू शकतेस. आता हा एक बुके आहे आपल्या समोर, तर या बुके बद्दल काय सांगशील? आणि अजून 2-3 ते बुके ठेवलेत, त्या बुके बद्दल काय सांगशील? तर आता हा बुके मी जर तुम्हाला सांगितलं तर मी ह्याचं नाव कपल ठेवलेलं आहे, जे स्पेशली आता मी ओकेजन वाईज डिवाइड केलेलं आहे की हा कपल आहे तर कुठल्या तरी अॅनिव्हर्सरीला युज होईल. जे रोस्टिक आहेत ते आपल्या टीचर्स डेला, व्हॅलेंटाईन्स डेला किंवा कुठल्याही बारीक बारीक क्षणाच्या गोष्टीलाही आपण वापरू शकतो. बरोबर. कार्टून बुके ही इन्व्हेंट केलेले आहेत जे बर्थडे गिफ्ट म्हणून लहान लहान मुलांच्या रिटर्न गिफ्ट मध्येही युज होतील. तर मग जे आपले ओकेजन्स आहेत, जे आपले फेस्टिवल्स आहेत, त्यांना सगळ्यांना जोडून मी प्रयत्न केला आहे की माझ्या बदलत जावं. जसं नवरात्री असेल तर 9 प्रकाराचे वेगळ्या वेगळ्या रंगांचे बुके, जर गणपतीचा सण आहे तर मोर्या बुके मी लॉन्च केलेला. असे वेगळ्या वेगळ्या प्रकाराचे आणि वेगळ्या वेगळ्या रेंजचे मी करून असे टोटल आपल्याकडे आता 44 प्रकाराचे बुके झाले आहेत, जे की सुरुवात एकापासूनच झालेली. म्हणजे एक बुके म्हणजे आपण डीमार्ट मध्ये मॉलमध्ये गेल्यानंतर आपण एक गोष्ट घेतो, पण त्याच्याच आपल्याला जर व्हरायटीज बघायला भेटतील किंवा ते आपल्याला परचेस करायला मिळतील आणि त्या इतकी सुंदर असतील तर डेफिनेटली आपल्याला परचेस करायला आवडेलच.
आणि अशाही पद्धतीचा मार्केटिंग किंवा अशाही पद्धतीचा उद्योग किंवा अशाही तरुण उद्योजक होऊ शकतात या महाराष्ट्रात. त्याचं ज्वलंत उदाहरण आपल्या समोर एक स्त्री बसलेली आहे. तर नक्कीच तुम्हाला पॉडकास्ट आवडला असेल तर कमेंट सेक्शन मध्ये जरूर आम्हाला कळवा. लाईक आणि कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.